त्याच्यानंतर 1,60,00,000 हे परत मकाईल दिलेलं ते सुद्धा स्टेटमेंट आहे. तर ही दिशाभूल करणारे बिगर पुराव्याचे सुनील तळेकरने आरोप करू नयेत. जर आरोप केले तर त्यांनी त्याचा पुरावा द्यावा आणि जनतेची दिशाभूल करू नये, एवढीच मला त्यांची विनंती आहे. आता आपण पाहतोय की आदिनाथ कारखाना मकाई कारखान्यावर सगळ्या गटाचे आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळते, परंतु कुठेतरी विधान परिषदेच्या निवडणूक मात्र सर्व नेते एकत्रित पाहायला मिळत आहेत. मग वरिष्ठ पातळीवर त्यांची काही चर्चा घडून येणार आहे का? आता ते त्यांचा ते ज्याचा त्याचा तो निर्णय आहे. आता जो तो निर्णय आपापल्या ह्यांनी घेत आहे, त्यामुळे सोयीनुसार घेत आहे. त्यामुळे त्या बाबतीत आता आम्ही भाष्य करणं काही योग्य नाही. या संदर्भात आपलं काही दिदींशी बाहेरची चर्चा झाली नाही, या बाबतीत काही चर्चा झाली नाही. आज आपण पाटील गटाकडून पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर हे वारंवार बागल कुटुंबावर तसेच मकाई कारखाना आदिनाथ कारखान्याच्या माध्यमातून बागल कुटुंबावर टीका करत आहे. त्यांची टीका ही कुठल्याही पुराव्याशिवाय आहे. मी मागच्या मुलाखतीत सांगितलं होतं की सुनील तळेकर यांनी पुराव्यानिशी बोलावं, परंतु त्यांनी पुरावा न देता आरोप करीत आहेत. तर असे बेछूट आरोप केलेले आहेत त्यांनी मागच्या एका मुलाखतीत. त्यांच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी मी आज आपणा सर्वांसमोर ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि त्यांच्या आरोपाला मी त्यांचे उत्तर पुराव्यासहित देत आहे. त्यांनी आदिनाथचे पैसे होते ते मकाई कारखान्यासाठी वापरले. 1,60,00,000 65 अशी काहीतरी रक्कम ते आदिनाथची मकाई कारखान्यासाठी RTGS केली असं देखील त्यांनी आरोप केला आहे. त्या संदर्भात काय नेमकं? त्यांनी 1,60,00,000 हे आदिनाथ कारखान्याने मकाई कारखान्याला दिले असा एक आरोप केलेला आहे. 1,60,65,000 तर आदिनाथ कारखान्याला GST बिल भरण्यासाठी एक नोटीस आलेली होती आणि आदिनाथवरचा विद्युत पुरवठा पण खंडित झालेला होता. तर आदिनाथ कारखान्याने एक ठराव केला संचालक मंडळाने आणि मकाई कारखान्याकडे 2,12,00,000 मागणी केली त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी सुद्धा. त्यांनी मागणी केल्यानंतर त्यांच्या ठरावाला हे मकाई कारखान्याने एक चक्रांकित ठराव केला. त्या ठरावाचे प्रती पण माझ्याकडे आहेत. ठराव नंबर आहे कार्यकारी संचालकाचं 12/2/2021 पत्र आहे, ते सुद्धा मी तुम्हाला देतो ते पत्र. तर त्यांनी ते हे आदिनाथ कारखान्याचं मागणी पत्र आहे ते तुम्हाला ते दाखवतो. त्यांनी ठराव करून मकाई कारखान्याला 2,12,00,000 12/2/21 मागणी केलेली आहे. त्याची पत्राची प्रत माझ्याकडे आहे आणि आदिनाथ कारखान्यावर जीएसटी कारवाई करत होती. त्यांचे अकाउंट सील झाले असते किंवा कारखाना सील झाला असता. त्यामुळे त्यांनी संचालक मंडळाने ठराव केला आणि कार्यकारी संचालकांनी मकाईकडे अर्ज दिलेला आहे. त्या अर्जाची प्रत आहे. त्यानुसार मकाई कारखान्याने त्यांना त्याच्या बदल्यात 1,96,00,000 हे त्यांच्या अडचणीचा विचार करून आदिनाथ कारखान्यावर कारवाई सुनील तळेकर प्रवक्ते कुठलीही माहिती न घेता किंवा कुठलाही न विचार करता हे असं विचार तालुक्यात पसरवतात की हे पैसे गेले कुठून. तर त्या 1,96,00,000 बदल्यात त्यांनी पहिल्यांदा मकाई कारखान्याला 1,60,00,000 परत केले. त्याची तारीख आहे, व्हाउचर आहे, त्याची बिल आहेत. तर ते पैसे 1,96,00,000 पैकीच 1,60,00,000 आणि वर 65 रुपये ही बँकेची प्रोसेस फी असते. तर त्याचं सुद्धा आमच्याकडं ताळेबंद आहे किंवा अकाउंटिंग आहे, ते सुद्धा आम्ही तुम्हाला पुराव्यानिशी दाखवतो. पैसे कधी त्यावेळेस चेअरमन कोण होतं? चेअरमन सुद्धा त्या काळात ठराव जो दाखवत त्यांनी ठराव कधी 12/2/2021 त्यावेळेस चेअरमन नेमकं काय परिस्थिती काय होती सांगितली दादांनी. आता जी GST कारवाई केली होती आदिनाथ कारखान्यावर, मग आम्ही ठराव केला, मागणी पत्र दिला मकाईला आणि मकाईकडनं आम्ही मदत मागितली की बाबा आम्हाला उसनवारी पैसे द्या, आता आमच्यावर कारवाई होती. म्हणजे लाईट पण खंडित झाली होती, लाईट पण. तर त्यामुळं त्यांनी 1,96,00,000 आम्हाला एका टायमालाच दिले आणि नंतर त्यातून ती जी रक्कम आहे ना
ते जे म्हणतात ना 1,60,00,000 गेले, ते 1,60,00,000 आम्ही नंतर त्यांना दिले. बरोबर आहे. कामगारांसाठी NCDCने आम्हाला एक 25% देण्याची तरतूद केली होती. तो 25% निधी आम्ही सर्व कामगारांची बैठक घेऊन त्यांना त्यांच्या खात्यावर वर्ग केलेला आहे आणि दरवर्षी 25-25% प्रमाणे ज्यांनी NCDCने आम्हाला मार्गदर्शक सूचना दिल्यात की कामगाराला किती रक्कम द्या, कोणाला किती रक्कम द्या, त्याच्यानुसारच आम्ही त्याचा विनियोग करत आहे. त्याच्यामुळे कामगाराची 25% रक्कम आमच्याकडून वर्ग झाली. ज्यावेळेस कामगारांनी साखर अडवली त्यावेळेस एक 4-5 कामगारांवर पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार दिली होती की यांना बाबा समज द्या म्हणून. नंतर आम्ही कामगार कोर्टातनं तडजोड केली. त्या तडजोडीत MSC बँक, आदिनाथ कारखाना आणि कामगार मिळून जे MSP ची जी रक्कम ठरली त्याच्यातनं ₹150 कामगारांना प्रति क्विंटल द्यायचं ठरलं. तीच रक्कम आज 3-3.5 कोटीच्या पुढे रक्कम आज कोर्टात होती आणि ती मध्ये दिवाळीच्या टायमाला कामगारांना मिळाली. सध्या कारखान्यावर आरोप करते भाजी-भाजी करत आहे. नेमकं कारखान्याच्या अडचणीचा कधीपासून चालू झाला, त्या टायमाला कारखाना कोणाकडे होता, नेमकी अडचण काय चालू झाली नाही, ज्या वेळेस आमच्या ताब्यात कारखाना होता बागलघाटाच्या त्यावेळेस आम्ही OTS मध्ये MSC बँकेचे पैसे भरून कारखाना चालू केला आणि ₹1 सांगितलं तुम्हाला की चालू स्थितीतनं आम्ही कारखाना सोडलाय. आमच्या नंतर प्रशासक आले, मग त्यावेळेस त्यांनी पुढं आता चालू करायला पाहिजे होता. आज जे प्रवक्ते आमच्यावर आरोप करतात ते 1.5 वर्ष झालं आता कारखाना घेऊन काय केलं, ₹1 पगार दिला नाही त्या कामगारांना. कामगारांचा त्यांना लय पोळका आहे, तर त्यांनी आतापर्यंत अत्यावश्यक सेवेतल्या तरी कामगारांना काहीतरी द्यायला पाहिजे होतं ना. ₹1 सुद्धा दिला नाही. ती उलट आम्हालाच विचारतात की कामगारांसाठी काय केलं. 3.25 लाख पोती शिल्लक होती, 112 कोटीची साखर होती जवळजवळ शिल्लक आमची. ती त्या काय 4-2 कामगारांमुळे अडवणूक केल्यामुळं ती साखर कमी भावात परत गेली. ह्याला जबाबदार बी 4-5 कामगार होते ना काहीतरी. आम्ही काय सगळ्या कामगारांवर केसेस केल्या नाहीत. उलट त्या संघटनेतून म्हणणं आम्हाला होतं, कामगार आमच्या बाजूने होते सगळे. जो कारखान्याच्या अडचणीचा चालू झाला, ही कारखाना आतापर्यंत बागलघाटाची सत्ता होती, तर सुरुवात झाली. सुरुवात झाली आता नाही, बागलघाटाची सत्ता होती म्हणता तुम्ही मला सांगा कधीपासूनच तुम्ही विचारताय मला. 2001 ते 2006च्या बोर्डात कर्मयोगी गोविंदबापू पाटील पण चेअरमन होते, संचालक होते. जयवंतराव जगताप भाऊ त्यांच्याकडे सत्ता होती त्यावेळेस काय. आणि नंतरच्या 6 ते 12च्या काळ तेवढा बागलघाटाकडे समजा पाटील घरातले कोण मेंबर नव्हते. 12 ते 17 मध्ये नारायण आबा संचालक नव्हते का, ते पण होते ना. आबा पण म्हणजे आजी माझी दोन्ही जबाबदार सगळेच आहेत त्याला. सध्या जी साखर शिल्लक होती ती विक्री झालेली आहे, परंतु त्या विक्री झालेल्या साखरेतून ₹150 प्रति क्विंटल प्रमाणे कामगारांना ते पैसे मिळणं अपेक्षित होते, परंतु ते मिळले नाही. अशा प्रकारे नाही मिळाले, परंतु ज्यांचा काय प्रॉब्लेम असेल थोडं नावात ह्याच्यात तर ती राहिली. औद्योगिक न्यायालयाच्या त्याच्यावर आणखी सुद्धा कामगारांचे वर्ग झाले झाले नाही पैसे मिळाले. ज्यांचा प्रॉब्लेम असेल ना नावात ह्याच्यात कुठं काय चुका असतील तर ते पैसे शिल्लक आहेत, ती काय आज न उद्या मिळणार आहे. आपण कालच्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या प्रकारे सांगितलं की बाबा कामगारांनी साखर अडवली किंवा कामगारांनी आंदोलन मोर्चे किंवा इतर ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळं म्हणजे कारखाना चालवण्यात सुद्धा बऱ्यापैकी अडचणी आल्या. तर यामध्ये औद्योगिक न्यायालयानं कुठंतरी प्रतिबंध घातलेला आहे असं जाणून म्हणजे सांगितलं जातंय की औद्योगिक न्यायालयाच्या ह्या प्रक्रियेविषयी कुठेही वाच्यता कामगारांनी किंवा संचालक मंडळ किंवा चेअरमनने करायचं असं काय विषय झालेला नाही. ह्या प्रक्रियेसंदर्भात नाही काय जी प्रोसेस होती ती प्रोसेस झाली. पैसे द्यायचे बऱ्याचशा जवळजवळ 90% कामगारांना ते पैसे मिळालेले. 10% कुठंतरी थोड्याफार चुका आहेत कामगारांच्या नावात त्याच्यात ती पण मिळून जातील, त्याचा काय विषय नाही. कारखान्याचं म्हणणं मागितलंय आता त्यांनी कोर्टाने.
आता आता सध्या तरी केस सुरू आहे ठीक आहे आहे ते आदिन कारखान्याच्या संदर्भात हा कामगारांची चालू आहे. हा ते जे थोडे आहेत ना काय 5-10% लोक त्यांच्याच ह्याचे ती काय कारखान्याने त्यांचं लिहून दिलं का नाही आमची काय हरकत नाही काय विषय नाही राहत